दारूच्या आहारी गेलेल्या पोटच्या मुलाने स्वतःच्या जन्मदात्या आईलाच जिवंत पेटवल्याची घटना 9 फेब्रुवारी रोजी संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथे घडली। भाजलेल्या मातेला शेगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे। पातुर्डा येथील रहिवासी गौरव अरुण देशमुख हा दारूच्या मोठ्या प्रमाणात आहारी गेलेला आहे। दरम्यान 9 फेब्रुवारी रोजी दारूच्या नशेत तर असलेल्या गौरवने आई तू घातलेली साडी मी आणलेली असून आताच मला काढून दे, नाहीतर मी तुला आग लावून पेटवून देईल असे म्हणत रागाच्या भरात आईला पेटवून दिले। यामध्ये मीनाबाईचे पाय तळपाय भाजले असून त्यांना उपचारार्थ शेगाव येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले आहे। त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली। या प्रकरणी तामगाव पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी गौरव देशमुख याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेचे कलम 109(1), 352, 351(2), 3 अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे। गुन्ह्याचा पुढील तपास ठाणेदार राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक बोट्टे हे करीत आहेत। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, संग्रामपूर।